नमस्कार मंडळी, मी चंद्रनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल नक्की दाबा. नुकतंच आपल्या राज्याचं एक पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि अनेक विषयावर यामध्ये चर्चा होत असताना विरोधी पक्ष नेता नसताना या अधिवेशनामध्ये भाजपाचे जे आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र विरोधी पक्षनेत्याची भूमिका या अधिवेशनामध्ये बजावल्याचे आपल्याला दिसते. कारण त्यांनी गृह खात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. गेल्या अधिवेशनामध्येही शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर ते बोलले. शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने का देऊ नये असा सवाल त्यांनी उपस्थित करत विधानसभेचे जे सदन आहे ते हादरवून सोडले होते. यावेळीही त्यांनी पोलीस यंत्रणेवर एक मोठा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केल्याचं आपल्याला दिसते. एक विरोधी पक्षाची भूमिकाच त्यांनी आपल्याला या दोन्हीही अधिवेशनामध्ये किंवा आतापर्यंत 3 ते 4 अधिवेशनं महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. या सर्व अधिवेशनामध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि सरकारला नेमकी काय करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलं. 7-12 कोरा करू असं सांगितलं. तर मग भाजप हे किंवा महायुती सरकार हे सर्व काही योजना राबवत असताना लाडकी बहीण योजना असो की इतर काही योजना असो यासाठी कोट्यावधीचा खर्च करत असताना शेतकऱ्यांना का कर्जमाफी देत नाही असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अधिवेशनात उपस्थित केला. आणि या धोरणामुळं मुनगंटीवार यांच्या धोरणामुळे मात्र महायुती सरकारची आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची कोंडी झाल्याचे आपल्याला दिसलं. आणि आता नुकतंच जे पावसाळी अधिवेशन आहे यामध्येही पोलीस यंत्रणेवर विशेषतः म्हणजे गृह खात्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पोलीस खातं हे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि पैसे घेऊनच काम करतं असा एक रोख त्यांचा होता. पोलीस खात्याला मरगळता आलेली आहे. पोलीस खातं कार्यक्षम नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यामुळे सत्ताधारी आमदार असूनही ते खास विरोधी पक्षनेत्याची भूमिका गेल्या काही दिवसामध्ये निभावतात का अशी चर्चा सध्या सुरू आहे. आणि तसं वातावरणही त्यांनी प्रत्येक अधिवेशनामध्ये दाखवून दिलं का आपण जे महायुती सरकार जे आहे ते योग्य पद्धतीनं काम करत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी एक सडेतोड भाषेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या खात्यावर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार आणि त्यांच्या खात्यावर प्रश्न उपस्थित केले. कृषी खात्यावर प्रश्न उपस्थित केले. तुम्ही का शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. आणि जे पोलीस यंत्रणा जे आहे महाराष्ट्रामध्ये का बरं तुम्ही दरोडे आणि खून प्रकरणे आटोक्यात आणू शकत नाही. जे द्रव्य लोकांना व्यसनी करणारे जे अंमल पदार्थ आहेत ते सर्रासपणे विकले जात आहेत आणि तुम्ही पोलीस यंत्रणा काहीच करत नाही. आणि हप्तेखोरी या संदर्भात चालू आहे आणि हप्ते दिले नाही तरच पोलीस कारवाई करतात असाही एक सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची कोंडी त्यांनी केली, महायुती सरकारची कोंडी केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर भाऊ हे योग्य बोललं असं जरी सांगत असले, उघड ते बोलत असले तरी देवेंद्र फडणवीस यांनाही कळून चुकले आहे की
सुधीर मुनगंटीवार हे आपल्यावरच वार करत आहे, भाजपावर वार करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी निभावली का असा सवाल उपस्थित होतो. ते भाजपावर नाराज आहेत का ही बाजू आपल्याला समजून घ्यावी लागेल, कारण त्यांना यावेळी मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही. मंत्रिपदापासून त्यांना वंचित ठेवले गेलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस हे सुधीर मुनगंटीवार यांना एखादं मंत्रिपद देऊन चूप बसवतील का, असाही एक मतप्रवाह किंवा राजकीय जाणकारांचं मत आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी यापुढेही जनतेच्या प्रश्नावर भांडलं पाहिजे, विधान भवनात बोललं पाहिजे, तरच त्यांची जी एक चांगला राजकीय नेता म्हणून जी इमेज तयार झालेली आहे ती कायम राहील. आणि एक योग्य पद्धतीने सत्ताधारी आमदार असतानाही कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आपलं स्पष्ट मत आणि योग्य ते मत त्यांनी विधान भवनामध्ये मांडलं आणि देवेंद्र फडणवीस महायुती सरकारचं जे लक्ष आहे ते वेधून घेतलं. जे काँग्रेसच्या लोकांनाही, काँग्रेसच्या आमदारांनाही जमलं नाही, शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या आमदारालाही जमलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याही आमदारांना जमलं नाही, ते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याला केलं. आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी एक विरोधी पक्षनेता म्हणूनच 3 ते 4 अधिवेशनामध्ये भूमिका मांडली. सत्ताधारी पक्षात सामील असतानाही त्यांनी सरकारवर सडेतोड भाषेमध्ये प्रश्न मांडून जनतेला, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, पोलीस यंत्रणा नेमकी काय करते, अंमली पदार्थ सर्रासपणे विकले जातात, मटका खेळला जातो आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर हप्तेखोरी चालू आहे. त्यामुळे गृह खातं आणि ज्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते नेमकी काय करतायत असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं आपल्याला या पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आलं. आता या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे नेमकी काय भूमिका घेत आहेत, अनेक जण राजकीय चर्चा करताना दिसून येतात की मुनगंटीवार यांचा नाथाभाऊ होऊ नये, एकनाथ खडसे होऊ नये असंही एकंदरीत बोललं जातं. मात्र एकनाथ खडसे यांना डावलल्यानंतर त्यांनीही भाजपावर जोरदार टीका केल्याचे आपल्याला काही वर्षामध्ये दिसलं. आता ही सुधीर मुनगंटीवार हे हुशार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, भाजपचे नेते आहेत. तेच जर भाजपावर तुटून पडत असले तर भाजपापासून जो ज्येष्ठ नेता आहे एक हुशार, तो भाजपापासून तुटून चालला आहे का आणि याला जबाबदार कोण आहे असा एक सवाल उपस्थित होतो. आणि भाजप दुसऱ्या लोकांना आयात करून यापुढे भाजपाचा पक्ष चालवणार का, आणि जे मूळचे भाजपाचे आहे, ज्यांनी भाजपा वाढीसाठी सत्तेत नसतानाही प्रयत्न केले, त्यांना चांगल्या पदापासून, मंत्रिपदापासून वंचित ठेवणार आहे का, आणि त्यामधून नाथाभाऊ खडसे, सुधीर मुनगंटीवार यासारखे नेते समोर येऊन भाजपाला विरोध करू लागले तर भाजपाची अवस्था येणाऱ्या काळामध्ये वाईट होऊ शकते असंही दिसतंय. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना, जुन्या कार्यकर्त्यांना, जुन्या नेत्यांना न्याय देत सामंजस्याची भूमिका घेऊन सुधीर मुनगंटीवार नेमकी काय बोलतायत, जनतेचे प्रश्न मांडतायत, ते सोडवले गेले पाहिजे अशी भूमिका घेऊन ज्येष्ठ नेत्यावर, कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचं असल्याचं आपल्याला गेल्या काही दिवसाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या वातावरणावरून दिसतं. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.
की सुधीर मुनगंटीवार का आक्रमक आहेत, त्यांना मंत्रिपद दिलं नाही म्हणून, की ते नेहमीच जनतेचे प्रश्न मांडण्यास आघाडी घेत आहेत आणि सत्तेत असतानाही ते जनतेचा प्रश्न यापुढेही मांडतील, कोणाच्याही दबावाला न बळी पडता. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. थांबतो.